आणि बाकी जे काही पेनफुल एक्सपिरियन्सबद्दल आपण आता सर्च करतो ना, तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही डिलिव्हरीच्या अगोदर अजिबात हे सर्च करण्याच्या नादी नका लागू. म्हणजे तुम्ही गुगल करू नका, यूट्यूबवरती जाऊ नका. हा प्रश्न खूप जणांनी विचारलाय मला की हॉस्पिटलचं पॅकेज किती होतं किंवा डिलिव्हरीसाठी किती खर्च आला. पण जेव्हा आले ना, जेव्हा बोल उतरली तेव्हा एकदम म्हणजे चांद तारे दिसत होते, असं काहीतरी झालं होतं. हाय, हॅलो, नमस्कार. कसेच सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि 3-4 दिवसापूर्वी ना मी एक पोस्ट टाकली होती, कम्युनिटी पोस्ट, की तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा आणि त्याचा एक आपण क्वेश्चन आणि आन्सर एक व्लॉग घेऊन येऊयात. सो त्या अगोदर काय झालं, बऱ्याच व्हिडिओच्या खाली सेम कॉमेंट्स होत्या आणि रिपीटेड तेच होतं की डिलिव्हरीच्या रिलेटेड असेल मग ते, किंवा हॉस्पिटलच्या रिलेटेड असेल, किंवा डिलिव्हरीला किती खर्च झाला त्या रिलेटेड असेल, किंवा माझ्या फूडच्या रिलेटेड असेल, किंवा बाकी अजून भरपूर साऱ्या गोष्टी. मग त्यामुळे मी म्हटलं की चला त्यावरती आपण एक ब्लॉग घेऊन येऊयात. त्यामुळे 3-4 दिवसांपूर्वी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि त्या खाली भरपूर अशा कॉमेंट्स होत्या. सो आज त्याचीच मी तुम्हाला सगळी उत्तरं देणार आहे. खरं तर माझ्या रिलेटेड पण काही प्रश्न होते आणि म्हणजे मला विचारलेले पण काही प्रश्न होते आणि यांना विचारलेले पण काही प्रश्न होते, पण यांना आता थोडासा वेळ नव्हता. त्यामुळे म्हटलं चला आपणच एक व्हिडिओ बनवू, कारण आता बेबी पण झोपलेलं आहे आणि बेबी झोपले, यांना पण वेळ आहे, मला पण वेळ आहे, असा योग आता खूप कमी येणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला जसं होईल तसं आपण उत्तरं देऊन टाकू आणि बरेचसे प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकते. सो म्हटलं चला आपण आता हा व्लॉग बनवायला घेऊयात. सो मी सगळे प्रश्न रीड करते आणि त्याचे एक आन्सर असे देईल. सगळ्यांच्या नावासहित प्रश्नांची उत्तरं दे, असं एक रिक्वेस्ट होती. सो यावेळी ना मी सगळ्यांचे प्रत्येकाचं नाव घेऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. सो पहिला जो प्रश्न आहे तो आहे डिलिव्हरी एक्सपिरियन्स कसा होता. सो मी तुम्हाला अगोदरच शेअर केले डिलिव्हरी ब्लॉगमध्ये की मला खूप जास्त भीती वाटत होती. इनफॅक्ट काय झालं, आम्ही 29 तारखेला गेलो होतो, मॅडमने आम्हाला बोलवतो, म्हणजे 21 तारखेला सुरुवातीला गेलो होतो. तेव्हा आम्हाला सोनोग्राफी करायला सांगितली होती 9व्या महिन्यातली. आणि तेव्हा काय झालं, मग डॉक्टर म्हटले की थोडंसं पाणी कमी आहे, नॉर्मली 10% काहीतरी असायला हवं आणि माझं 7.5 होतं तेव्हा. त्याच्यामुळे मग डॉक्टर म्हटले की 8.5 होतं. आणि मग तेव्हा डॉक्टर म्हटले की थोडंसं पाणी कमी आहे, त्याच्यामुळे मग आपण अजून 8 दिवस वाट बघूयात आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा चेक करून आपण डिलिव्हरीचं ठरवूयात. सो 29 तारखेला पुन्हा एकदा आम्ही गेलो, तेव्हा 7.5 होतं. सो डॉक्टर म्हटले की उगाच थांबण्यात काय अर्थ नाही, तसं खूप रिस्की नव्हतं, पण अजून जर आपण थांबलो तर पाणी अजून कमी होऊ शकतं असं म्हटले. त्याच्यामुळे मग तू 31ला ॲडमिट हो असं मला 29 तारखेला सांगितलं होतं. तर तेव्हा एवढी भीती वाटली होती, म्हणजे तेव्हा ठीक वाटलं, हॉस्पिटलमधून येईपर्यंत एवढं काय वाटलं नाही. पण त्याच्यानंतर ना जेव्हा घरी आले तेव्हा रात्रीनं मला 2 दिवस झोप नाही आली की बापरे कसं होईल, की कारण खूप जणांकडून आपण ऐकलेलं असतं की आपण डिलिव्हरीच्या वेळी खूप त्रास होतो असं तसं. त्यामुळे मग तेच डोक्यामध्ये आणि त्यामुळे झोप पण नाही यायची. सो तो एक्सपिरियन्स खूप भयंकर होता. ॲडमिट होताना मी मस्त हसत गेले आणि तिथं गेल्यानंतर जेव्हा त्यांनी ते गाऊन वगैरे वेअर केलं ना तेव्हा अजून जास्त भीती वाटायला लागली, कारण आपल्याला कधी सवय नसते तशा कपड्यांची वगैरे आणि एकदमच असं विचित्र वाटायला लागलं. मग तेव्हाच अशी भीती मनामध्ये बसली आणि त्यामुळे सगळ्या टेस्ट पण थोड्याशा कमी जास्त रिझल्ट आले टेस्टचे सुद्धा. त्याच्यामुळे मग अजून जास्त मला अवघड गेलं की मला सतत टेस्ट कराव्या लागल्या. त्याच्यानंतर मग एकतर लेबर येत नव्हत्या, त्यामुळे लेबरचे इंजेक्शन, टॅबलेट्स वगैरे हे सगळं द्यावं लागलं. पण त्याच्यानंतर तेव्हा पण लेबर आल्या नाही, थोड्याफार म्हणजे आल्या लेबर 2-3 तास. त्याच्यानंतर मग परत कमी झाल्या, म्हणजे 2-3 तासानंतर लेबर माझ्या एकदम कमी झाल्या, एकदम नॉर्मलवरती आले मी. त्याच्यामुळे परत C-सेक्शन करावं लागलं. C-सेक्शन करताना काहीच नाही वाटलं, पण जेव्हा आले ना, जेव्हा बोल उतरली तेव्हा एकदम म्हणजे चांद तारे दिसत होते, असं काहीतरी झालं होतं भयंकर. सो भीती एकंदरीत खूप जास्त होती. एवढं काही भयंकर असं नाहीये, त्यामुळे एकंदरीत एक्सपिरियन्स ठीकठाक होता, पण भीती होती थोडीफार. त्यानंतर मी जो फोटो पोस्ट केला ना बेबी शॉवरचा, तर ती साडी कुठून घेतली विचारतायत. सॉरी, अगोदरचं श्रद्धा नागे यांनी विचारलेला प्रश्न होता. आणि त्यानंतर प्रणिक वर्ल्ड हे विचारतायत की साडी कुठून घेतली ते सांगा. तर मी डोहा जेवणाची साडी ना इथून पुण्यातूनच घेतलेली आहे, एका शॉपमधून. आता शॉपचं नाव नाही आठवते मला, पण ऑनलाईन वगैरे नाही घेतली. तर ते विचारतात ऑनलाईन घेतली का. किरण बोधने, तुमचे सासरे आहेत का?
हो आहेत ना, तुम्ही जो डिलिव्हरीचा व्लॉग बघितला ना, तर माझे पप्पा आणि माझे सासरे, सो ते बेबीला भेटायला आले होते, तर ते माझे सासरे आहेत. सायली कदम, तुमचं एज काय आहे? नॉर्मली असं म्हणतात की एज नाही सांगितलं पाहिजे, पण मला असं काही फरक नाही पडत. सो माझं 26 एज आहे. बेबी गर्लचं नेम डिसाईड केलं कधी? डॉक्टर सायली विचारते. हो, बेबी गर्लचं नेम माझ्या साईडने तरी डिसाईड झाले, यांच्या साईडने ते अप्रुव्हल यायचं बाकी आहे. आणि तुम्ही जे काही नावं सुचवलेत ना, त्यातलंच मला एक नाव म्हणजे आवडलं. मी काय जास्त सर्च नाही करत बसले, तुम्ही जी सुचवलेली नावं होती तर त्यातलंच मला एक आवडलं आणि त्याचा मिनिंग पण खूप छान आहे. म्हणजे आमच्या बेबी गर्लला तो एकदम शोभून दिसेल, त्याच्यामुळे मग म्हटलं की चला हे नाव ठेवूयात. सो माझ्या साईडने तर डिसाईड झालंय. सो आता बघूयात, यांचं अप्रुव्हल जर आलं तर मग ते आपण नाव ठेवूयात. गुड फूड गुड लाईफ विचारताय. मलाही काल मुलगी झाली, लक्ष्मी आली गुरुवारची, पण तिला ऑब्झर्वेशनसाठी ठेवलं आहे. हा प्रश्न नाही आहे ॲक्च्युली. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. स्नेहांकित असं म्हणताय की मालिश करत जा, जास्त बोलायचं नसतं डिलिव्हरी नंतर, तू बोलतेस का बरं, नंतर त्रास होतो, याचा एक्सपिरियन्स आहे? जास्त असं नाही बोलत, पण थोडंफार बोलते मी. सपनाज, नाव काय ठेवलं बेबीचं? अगेन तोच प्रश्न आहे, अजूनपर्यंत नाव नाही ठेवलंय. नाव आम्ही विचार करतोय की 3-4 महिन्यानंतर ठेवू, जेणेकरून मी पण छान ठणठणीत होईल आणि म्हणजे थोडंसं बेबी पण मोठं होते, कारण खूप छोटं आहे आणि मग ते कसं त्याला पण थोडंसं जास्तीचे लोक असतील तर म्हणजे गर्दी असेल किंवा जास्तीचे लोक असेल तर थोडंसं गोंधळल्यासारखं वाटेल. त्यामुळे आम्ही असा विचार करतोय की नाव आपण निवांत ठेवूयात. धनश्री कोरके विचारतायत की हाय दी, तू पोट परत दिसू नये म्हणून काय काय करत आहेस? पोट परत दिसू नये म्हणून ना मी असं खूप काही करत नाही, पण एकंदरीत प्रेग्नन्सी नंतरचा त्रास थोडासा कमी व्हावा त्यासाठी ना हॉस्पिटलकडूनच काही एक्सरसाइज करायला सांगितले होते डॉक्टरांनी. सो ते काही एक्सरसाइज करते थोडेफार, जे नॉर्मल आहेत. कारण डिलिव्हरी नंतर लगेचच आपण काही हेवी एक्सरसाइज नाही करू शकत किंवा 3 ते 6 महिने ते नाही करायला पाहिजे. त्याच्यामुळे जे बेसिक एक्सरसाइज आहेत किंवा आपण वॉर्मअप म्हणू शकतो तर तशी एक्सरसाइज करते. आणि त्याचबरोबर स्टोल किंवा मग ओढणी जी असते ना, तर ती पोटाला घट्ट बांधून ठेवते. आणि अजून एक जण बोलली होती की तुझं पोट खूप दिसतंय, तर ॲक्च्युली पोट नाही दिसत आहे, आतल्या साईडने ओढणी बांधल्यामुळे ना ते थोडंसं जास्त वाटतंय. अदरवाईज पोट बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि अजून अजवाईन वॉटर वगैरे तुम्ही घेऊ शकता, सो ते सुद्धा मी कंटिन्यू करते. बाकी फार असं काही करत नाही. प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यासाठी काही केलं ना, ट्रीटमेंट वगैरे घेतली का किंवा नॅचरली? प्लीज आन्सर दी. रुपाली गायके विचारताय. तर प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यासाठी म्हणजे नॅचरली कन्सिव्ह झाली, आम्ही अशी काही ट्रीटमेंट वगैरे घेतली नव्हती. सो असं आहे. शिवानी चव्हाण विचारतायत सी सेक्शन झालं की नॉर्मल? बेबी कसं आहे, तू कशी आहे, डिलिव्हरी कुठे मीन्स माहेरी झाली की सासरी? आणि प्रत्येकाचं नाव घेऊन क्वेश्चन रीड कर म्हणजे छान वाटेल. ओके शिवानी. सो मी म्हटलं ना अगोदरच की मी प्रत्येकाचं नाव घेऊन आन्सर देणार. तर यांचं म्हणणं आहे की सी सेक्शन झालं की नॉर्मल. सो मी ब्लॉगमध्ये पण सांगितलं की माझं सी सेक्शन झालंय, मी खूप छान आहे, बेबीसुद्धा खूप छान आहे आणि डिलिव्हरी माझी सासरीच झाली, सासरी म्हणजे पुण्याला झाली आहे. त्यानंतर कविता बेनके बोलत आहेत की तुझं दादाविषयीचं मत म्हणजे दादाचा स्वभाव आणि आवडणाऱ्या गोष्टी आणि ना आवडणाऱ्या गोष्टी, तू दादाचं सांग, तुझा दादा सांगेल. ओके, तर हा त्यांच्यासाठी प्रश्न होता आणि हा माझ्यासाठी सुद्धा प्रश्न होता, पण आता हे इथे नाही आहे. सो या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या साईडने देते. त्यांच्या साईडचं जे काही उत्तर आहे तर ते आपण एखाद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये वगैरे बघूयात. तर माझं त्यांच्याविषयीचं जर मत म्हणाल तर खूप सारी मतं आहेत. खूप सारी चांगलीच मतं आहेत, खरं तर वाईट नाहीच आहेत तशी, खूप कमी असतील, एखाद दुसरी असेल, पण खूप सारी चांगलीच मतं आहेत. तर त्याच्यापैकी ना मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. मेन म्हणजे त्यांचा स्वभाव. त्यांचं असं आहे की तू म्हणजे ते मी जे काही करते त्याच्यामध्ये मला खूप जास्त सपोर्ट करतात, ती गोष्ट मला खूप जास्त आवडते. त्यांच्यामध्ये पुरुषी अहंकार अजिबात नाही आहे की मी हे का करू, मी पुरुष आहे आणि मी ते का करू, असं अजिबात नाही. मी जे काही करेल, मला कुठल्या गोष्टीमध्ये हेल्प हवी असेल तर ते एकदम बिनधास्तपणे करतात. नाही तर खूप जास्त पुरुषांचं असतं की हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे, ते तसंच पाहिजे. चिडचिड ते अजिबात करत नाही, खूप शांत स्वभाव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना खूप गोष्टी ते ऐकून घेतात आणि म्हणजे व्यवस्थित ऐकून घेतात, त्याच्यावर लगेचच पटकन रिॲक्ट होत नाहीत. नाहीतर आपलं कसं असतं की माझंच असं आहे की मी एखादी गोष्ट ऐकली की मी खूप पटकन त्याच्यावर रिॲक्ट होते. तर तसं न करता ते खूप शांतपणे ऐकून घेतात आणि त्याच्यानंतर मग ते रिॲक्ट होतात.
तेही खूप कमी वेळा रिॲक्ट होतात असं आहे त्यांचं. त्याच्यामुळे मग एकंदरीत त्यांचा स्वभाव असा आहे की आपण जे ऐकतो ना लोकांचं म्हणण्यापेक्षा आपण एखाद्याकडून ऐकतो काही वैचारिक गोष्टी की तुमचा स्वभाव शांत ठेवण्यासाठी तुम्ही असं करा, किंवा तुमचा राग कमी होण्यासाठी तुम्ही असं करा, किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही शांततेत कशी घेऊ शकता वगैरे वगैरे, आपण जे नॉलेजेबल गोष्टी ऐकतो. सो तसं ऐकण्याची गरजच भासत नाही, म्हणजे किंवा ऐकल्या ना तरी पण ती गोष्ट मला ह्या एका व्यक्तीमध्ये सगळ्या गोष्टी दिसतात. त्याच्यामुळे ना असं वेगळं काही कोणाकडून ज्ञान घेण्याची गरजच वाटत नाही. मी जर यांच्याकडेच बघितलं आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी जर मी माझ्या आचरणात आणल्या ना, तर बाकी कोणाकडूनच असे काही मला गोष्टी ऐकण्याची गरज नाही असं मला वाटतं. त्यामुळे असं वैचारिक गोष्टी मी वेगळ्यानं काही ऐकत नाही असं आहे एकंदरीत. सो जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच आहे. आणि एक गोष्ट नाही आवडत ती म्हणजे त्यांचं असं आहे की त्यांना कामाच्या पुढे काहीच दिसत नाही. म्हणजे त्यांना दिवस असो रात्र असो काही असो, त्यांना काम 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 फक्त पडलेलं असतं. आणि मला असं वाटतं की कधीतरी तुम्ही स्वतःहून म्हणा की चला आपण इकडे जाऊ, चला आपण तिकडे जाऊ, किंवा मग तुम्ही कोणाला तरी फॅमिली मेंबरला एखाद्या फोन करा, किंवा एखाद्या फ्रेंडला फोन करा, किंवा थोडा वेळ गप्पा मारत बसा, किंवा अशा काही गोष्टी करा. फक्त काम 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 आपण नेहमीच करत राहतो. सो ही एक गोष्ट आहे की मला असं वाटतं, आता ते ही व्लॉग थ्रू बघतीलच ह्या व्हिडिओ थ्रू बघतील. सो ती एक गोष्ट आहे की मला त्यांची अजिबात नाही आवडत. ते फक्त काम आणि काम करत राहतात. सो प्रेग्नेन्सीमध्ये कोणत्या साईडने झोपायचं ते सांग प्लीज. हॉस्पिटलची डिलिव्हरी पॅकेज, बेबी मुवमेंटबद्दल, बेबी मुवमेंट होताना काय फील होतं पोटामध्ये, प्लीज आन्सर दे. सोनाली अनार्थे विचारतायत. तर बेबी प्रेग्नेन्सीमध्ये कोणत्या साईडने झोपायचं, तर मला जसं डॉक्टरांनी सांगितलं होतं तसं मी सांगेल की सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही साईडने तुम्ही झोपू शकता, फक्त पालथं नाही झोपायचं. सो तुम्ही सरळ झोपू शकता, त्यानंतर उजव्या कुशीवर झोपू शकता, डाव्या कुशीवर झोपू शकता, कसंही झोपू शकता. आणि त्यानंतर पण बरेच जण असं म्हणतात की 3ऱ्या महिन्याच्या नंतर मोस्टली डाव्या साईडने झोपायला पाहिजे कंटिन्युअसली. पण माझ्या डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की तुम्ही एक 7व्या महिन्यापर्यंत वगैरे कुठल्याही कुशीवर झोपू शकता, उजव्या किंवा डाव्या, फक्त फ्लॅट तुम्ही असं नका झोपू. उजव्या कुशीवर डाव्या कुशीवर जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही झोपा. आणि त्यानंतर 8व्या महिन्यानंतर वगैरे कंटिन्युअसली डाव्या कुशीवर झोपा, जेणेकरून बेबीसाठी चांगलं असतं. आणि आय थिंक त्याला ऑक्सिजन पण प्रॉपर मिळतो असं मी ऐकलेलं आहे. आता एवढं काही डीपमध्ये माहिती नाही, पण डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की डाव्या कुशीवर झोपा, ते जास्त सोयीस्कर वाटतं म्हणजे बेबीसाठी. सो डाव्या कुशीवर मी झोपायची. आणि हॉस्पिटलचे पॅकेज, हा प्रश्न खूप जणांनी विचारलाय मला की हॉस्पिटलचं पॅकेज किती होतं किंवा डिलिव्हरीसाठी किती खर्च आला. तर त्यांचे ना आता सगळ्यांनाच माहिती आहे, अंकुरा हॉस्पिटल मध्ये माझी डिलिव्हरी झाली आणि तिथे पॅकेज स्टार्ट होतात 95,000 पासून. 95,000 हे त्यांचं बेसिक पॅकेज आहे. मग तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी करा किंवा सी सेक्शन करा, काहीही करा. कारण खूप जणांचा समज असतो की सी सेक्शन खूप डॉक्टर्स मुद्दाम म्हणून करतात पैशासाठी. सो ते तसं नाही वाटायला पाहिजे किंवा काय. त्याच्यामुळे मग त्यांचे हे 2 पॅकेज सेमच आहेत, नॉर्मलसाठी पण आणि सी सेक्शनसाठी सुद्धा. सो 95,000 मध्ये त्यांचं काहीतरी शेअरिंग रूम आहे. आणि त्याच्यानंतर 1,15,000चं प्रायव्हेट रूम आहे. त्यानंतर मग पुढचे मला काही आठवत नाही, पण 1,35,000 वगैरे काहीतरी समथिंग आहे. त्याच्यामध्ये अजून काही काही सुविधा वाढत जातात. सो माझी जी रूम तुम्ही बघितली ना डिलिव्हरी रूम, डिलिव्हरी नंतरची, सो ती होती 1,15,000ची. तर आम्ही ते पॅकेज घेतलं होतं. आणि मग बाकी एक्स्ट्रा मेडिसिन्स लागले किंवा आपण एक्स्ट्रा अजून काही गोष्टी घेतल्या तर ते थोडेसे वाढत जातात. किंवा मग टेस्ट त्यांच्या होत्या तर त्या 2,000 पर्यंत टेस्ट फ्री होत्या, ब्लड टेस्ट त्या पॅकेजमध्ये. सो टेस्ट अजून कराव्या लागल्या, तुम्हाला जर ब्लड द्यावं लागलं किंवा मग जे मेडिकलचे चार्जेस असतात तर ते 15,000 पर्यंत आय थिंक इन्क्लूड होते मेडिकल. सो ते त्याच्यापेक्षा जर जास्त लागलं तर ते आपण एक्स्ट्रा भरायचे. किंवा आपल्याला जर जास्त दिवस थांबावं लागलं तर हॉस्पिटलमध्ये तर ते पर डेनुसार रूमचे चार्जेस भरावे लागायचे किंवा बेडचे चार्जेस भरावे लागायचे. सो आम्हाला एकंदरीत ते 1,15,000. आणि अजून मला माझ्या टेस्ट खूप साऱ्या कराव्या लागल्या. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं ना, NST थोड्याशा जास्त कराव्या लागल्या, कारण सुरुवातीला मी घाबरल्यामुळे ना थोडंसं कमी जास्त रिझल्ट आले होते त्याच्यामुळे. सो आम्हाला तो थोडासा जास्त खर्च लागला. आणि त्याच्यामुळे आमचं जवळपास 1,38,000 पर्यंत वगैरे गेलं. सो 1,40,000च्या आसपास तुम्ही म्हणू शकता माझा सी सेक्शनचा खर्च आलाय. आणि बाकी नॉर्मल जर झाली असती तरी सुद्धा त्यांचं तेच पॅकेज होतं. फक्त मग डिपेंड करतं तुमचे मेडिसिन्स किंवा अजून तुम्ही काय गोष्टी घेताय त्याच्यावरती. सो त्या हॉस्पिटलमध्ये जर जायचं म्हटलं तर एक
1.5च्या आसपास तुम्ही धरून चाला की खर्च होऊ शकतो, 1.25 लाख ते 1.5 लाखच्या आसपास. सुषमा परब म्हणतायत, मला वाटायचं तुला मुलगा होणार कारण तू खूप बारीक झाली होती आणि पोट पण दिसत नव्हतं. एव्हरी टाइम आय गेस राईट दिस टाइम गॉट रॉंग फर्स्ट टाइम. ठीक आहे. तर यावर मी काय बोलणार. आम्हाला सुरुवातीला असं फिक्स वाटायचं की नाही आम्हाला मुलगीच होणार आहे, का ते माहीत नाही, मी तुम्हाला मागे पण एकदा म्हटलं. आणि नंतर असं वाटायचं की नाही मुलगाच होणार आहे आम्हाला. बट जे झाले ते खूप छान आहे, गोंडस आहे, क्यूट आहे. त्याच्यामुळे पांडालावर विचारतायत की बेबीचं वेट किती भरलं. हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न होता आणि खूप कॉमन प्रश्न आहे. तर बेबीचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा बेबीचं वेट होतं 3 किलो आणि आत्ता एक 8 दिवसानंतर आम्ही चेक केलं, 12 दिवसानंतर चेक केलं तर बेबीचं वजन कमी झालेलं आहे आणि नॉर्मली जे की सगळ्याच बेबींचं होतं. सो जन्म झाला तेव्हा 3 kg होतं. तुझं C-सेक्शन झालं आहे तर आधी कॅथेड्रॉल लावली होती का, आणि लावली होती तर तुझा एक्सपिरियन्स पेनफुल होता का, आणि तुझं लास्टपर्यंत BP किती होता. मी पण 8 मंथ प्रेग्नेंट आहे, सो प्लीज आन्सर ऑन माय क्वेश्चन. प्रिया सागर विचारतायत. हां, माझं C-सेक्शन झालंय तर कॅथेड्रॉल लावली होती ऑफकोर्स, कारण 2 दिवस तुम्हाला हलता येत नाही, त्यामुळे मग युरिन वगैरे जाणं तर पॉसिबलच नाही. असं कॅथेड्रॉल लावली होती आणि ते काही पेनफुल नसतं खूप जास्त. फक्त ते जेव्हा तुम्ही उठता बसता ना, म्हणजे बसल्यानंतर तुम्हाला थोडंसं टोचल्यासारखं वगैरे जाणवतं, पण असं खूप पेनफुल नसतं. आणि काढायच्या टायमिंगला एक थोडंसं जाणवतं, बाकी एकदम नॉर्मल वाटतं, असं पेनफुल वगैरे नाही वाटत. आणि लास्टपर्यंत BP माझा एकदम नॉर्मल होता. आता डॉक्टरांनी तेव्हा सांगितलं नाही किती आहे, पण नॉर्मल होता. सो तुम्ही जर घाबरला नाही, तुम्ही व्यवस्थित राहिलात, तुम्ही टेन्शन नाही घेतलं तर तुमचा BP सुद्धा एकदम नॉर्मल राहील. आणि बाकी जे काही पेनफुल एक्सपिरियन्सबद्दल आपण आता सर्च करतो ना, तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही डिलिव्हरीच्या अगोदर अजिबात हे सर्च करण्याच्या नादी नका लागू. म्हणजे तुम्ही गुगल करू नका, यूट्यूबवरती जाऊ नका आणि बघू नका की किती त्रास होतो, काय त्रास होतो वगैरे, कारण त्यामुळे ना आपण जास्त घाबरतो आणि जे की तेवढा त्रास होत पण नाही. आता आपण व्हिडिओ जर पाहिले ना तर काहीच्या काही व्हिडिओ दाखवतात. त्याच्यामुळे मग मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जा, त्यावेळेला तुमच्या समोर जे येईल ना तुम्ही त्याला फेस करा. कारण व्हिडिओ बघत बसलो ना आपण खूप जास्त घाबरतो आणि त्या भीतीनंच आपलं काय होतं, कमी जास्त काहीतरी होतं, BP तरी कमी जास्त होतो आणि मग अजून जास्त आपल्याला टेन्शनच्या गोष्टी होतात. त्याच्यापेक्षा ना रिलॅक्स राहायचं, रिलॅक्स जायचं एकदम डिलिव्हरीला आणि तिथे गेल्यानंतर काय जे होईल ते फेस करायचं. सो खूप तेवढा काही त्रास होत नाही. आणि बाकी कॅथेड्रॉलचा पण एवढा काही त्रास होत नाही. श्रुती काळे विचारतायत बेबीची नेम सेरेमनी कधी आहे. सो मी अगोदरच सांगितलं की एक 3-4 महिन्याने आम्ही विचार करतोय. अजून तर बेबी 15 दिवसाचं आहे. सो 3-1 महिन्याने बघू, जोपर्यंत मी पण छान रिकवर होईल आणि बेबी पण थोडंसं मोठं होईल. रुपाली गायके प्रेग्नेन्सी राहण्यासाठी काही टिप्स दे दी. खरं तर मी याचा आन्सर नाही करू शकत, कारण मी त्याच्यासाठी काही केलं पण नाही. माझी नॅचरल प्रेग्नेन्सी होते आणि प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे मग आपण कोणाला काही सजेस्ट नाही करू शकत की तू हे खा, तू ते खा, किंवा तू हे एक्सरसाइज कर, ते एक्सरसाइज कर. फक्त आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी ना तुम्ही ज्या काही बेसिक गोष्टी करू शकता तर त्या करा. कारण आपली बॉडी जर हेल्दी असेल, फिट असेल ना, तर मग सगळ्या गोष्टी छान होतात. मग तुम्ही बारीक आहात, जाड आहात, हे काय मॅटर नाही करत. फक्त तुमची हेल्दी बॉडी पाहिजे आणि मग तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी होऊ शकते. गायत्री शिंदे विचारतायत, हाय भक्ती, बाळ कसं आहे, बाळाचं वेट किती होतं झाल्यावर, आणि तू कशी आहेस, आणि आत्ता खूप आहे सो काळजी घे. सो पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे. बाळ आणि मी मस्त आहोत आणि बाळाचं वेट होतं 3 kg जन्मल्यानंतर. तर स्वीट गर्ल विचारतात डिलिव्हरी एक्सपिरियन्स. सो मी या अगोदरच सांगितलं, खूप जास्त भीती वाटत होती. मी काही सर्च वगैरे केलं नव्हतं, खरं तर व्हिडिओज वगैरे अजिबात बघितले नव्हते, कारण मला खूप भीती वाटायची. बाकीच्यांनी मला काही लोकांनी सांगितलं होतं की ऑलरेडी की जे आपण व्हिडिओज बघतो किंवा जो आपण दुसऱ्यांकडून ऐकलेला एक्सपिरियन्स असतो ना की डिलिव्हरी रिलेटेड खूप जास्त त्रास होतो, बापरे भयंकर त्रास होतो, असं वाटतं मी मरते की काय. सो असं अजिबात होत नाही. त्रास होतो पण तो आपण सहन करू शकतो, बेरेबल असतो. एवढा त्रास होतो, त्यामुळं डिलिव्हरी एक्सपिरियन्स एकंदरीत ठीकठाक होता, छान होता. साक्षी विचारतीये, बेबी मोमेंट कितव्या वीक पासून झाली आणि कोणत्या साईडला सुरू झाली. बेबी मोमेंट मला 22व्या वीक पासून स्टार्ट झाली होती आणि असं कुठल्या साईडने असं नाही, पण मध्यभागीच असं मला झालं होतं की इथून थोडंसं हल्ल्यासारखं वाटते. तेव्हा एकदम खूप जास्त हालचाल नाही होत, त्यामुळे तेवढं मला काही कळलं नाही. पण 22व्या आठवड्यापासून स्टार्ट झाली होती आणि नंतर मग हळूहळू जसे जसे वीक वाढत जातील त्यानंतर मग जास्त झाली होती स्टार्ट. पण मला जास्त तर ना डाव्या साईडला मोमेंट जास्त वाटायची उजव्या साईडपेक्षा. आरती कुठे विचारते, हाय भक्ती, तू बेबी प्रिन्सेस, तू आणि बेबी प्रिन्सेस
कशी आहेस, तुझा प्रेग्नन्सी ट्रीटमेंट अँड डिलिव्हरीमधला हॉस्पिटल एक्सपिरियन्स शेअर कर आणि हॉस्पिटलचं लोकेशन पण शेअर कर अँड प्लीज शेअर युअर डिलिव्हरी चार्जेस. आणि बिफोर डिलिव्हरी तुझं डाएट कसं होतं, तू ड्रायफ्रूट्स खात होती का आणि कोणतं ड्रायफ्रूट्स तू प्रेग्नन्सीमध्ये खाल्ले, आणि आत्ता आफ्टर डिलिव्हरी तुझा हेल्दी डाएट कसा आहे. प्लीज माझ्या क्वेश्चनचा आन्सर देशील. भक्ती, ऑलवेज टेक केअर टू बोथ अँड लॉट्स ऑफ लव. थँक्यू सो मच आरती. खूप व्हिडिओच्या खाली तुझी कमेंट्स असते आणि बघून खूप छान वाटतं. मी आणि बेबी प्रिन्सेस दोघीही खूप छान आहोत, जसं की तू आत्ता मला बघतेच आहेस. आणि खूप सारे प्रश्न विचारलेत खरं तर एकाच याच्यामध्ये. तर सुरुवातीला सांगते, माझी प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट आणि डिलिव्हरीमधलं हॉस्पिटलमधलं एक्सपिरियन्स शेअर करते. सो माझी ट्रीटमेंट जी आहे तर ती बाणेरमध्ये डॉक्टर स्मिता देव यांच्याकडे चालू होती. 9 महिने म्हणजे आम्हाला जेव्हा प्रेग्नन्सीबद्दल कळलं तर त्यानंतर आम्ही डॉक्टर स्मिता मॅम यांना कन्सल्ट केलं होतं. सो त्यांच्याकडे 9 महिने माझी ट्रीटमेंट चालू होती. आणि हॉस्पिटल म्हणाल तर औंधमध्ये हॉस्पिटल आहे, अंकुरा हॉस्पिटल म्हणून. सो तिथे माझी डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीचा खर्च ऑलरेडी मी सांगितलेला आहे. सो त्या हॉस्पिटलमध्ये जर म्हटलं तर नॉर्मल किंवा सी सेक्शन साधारण तुम्ही 1.25 ते 1.5 लाखपर्यंत पकडू शकता. दोन्हीचा सेम खर्च आहे. आणि बाकी बिफोर प्रेग्नन्सी माझं डाएट, सकाळी मी ड्रायफ्रुट्स खायचे, बदाम आणि मनुके. बदामच सुरुवातीला तर खाल्ले, म्हणजे सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये खरं तर मी बदाम, अक्रोड, मनुके सगळं खायला स्टार्ट केलं होतं. पण झालं असं की मला तेव्हा खूप जास्त वॉमिटिंग होत होत्या. सो मी काही खाल्लं तर मला लगेच ते वॉमिटिंग व्हायचं. त्याच्यामुळे मग थोडे दिवस बदाम, अक्रोड आणि मनुके खाल्ले आणि नंतर ते बंद केलं. त्यानंतर मग फक्त बदाम खायचे. आणि त्यानंतर 9व्या महिन्यामध्ये मला एक कॉमेंट आली होती की प्रेग्नन्सीमध्ये किंवा आफ्टर डिलिव्हरी पाईल्सचा त्रास होतो, त्याच्यामुळे मनुके पण भिजवून खात जा. त्यामुळे नंतर मी मनुके पण स्टार्ट केले होते. आणि बाकी मग नाश्ता, जेवण, आपले जे काय असतं ते, चहा वगैरे ते सगळं घेत होती. सो असं एकंदरीत होतं डाएट. आणि ते ड्रायफ्रुट्स खाल्ले होते. आणि आफ्टर डिलिव्हरीचं डाएट ना मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. सो लवकरच येईल. सो तो बघा. आणि बाकी एवढंच. सो बाकी सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात आय थिंक. हर्षदा लाड विचारताय, ताई आफ्टर डिलिव्हरी खूप एकटं वाटतं, सायकोलॉजिकली कसं मॅनेज करायचं. सध्या मला तसं काही वाटत नाही, पण मी खूप जणींकडून ऐकले की खूप जास्त एकटं वाटतं वगैरे. कारण आत्ता कसं आहे, आई पण आहे आणि हे पण आहेत घरी आणि बेबी पण आहे, त्याच्यामुळे दिवस कसा जातो हे काही कळत नाही. आणि संध्याकाळी झोप होत नसल्यामुळे मस्तपैकी दिवसभर आराम, खाणं पिणं, व्हिडिओ एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दिवस जातो. त्याच्यामुळे अजून तरी तेवढं काही एकटं नाही वाटत. पण आई गेल्यानंतर, हे हॉस्पिटलला गेल्यानंतर मला कदाचित तसं वाटू शकतं. सो तसं वाटल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत शेअर करेनच. पण हॉस्पिटल म्हटले का मी? हां, ते ऑफिसला गेल्यानंतर आणि आई घरी गेल्यानंतर कदाचित तसं वाटू शकतं मला एकटं एकटं. तर त्याच्यासाठी मी काय नाही, मग माझं खरं तर तेव्हा पण माझा दिवस असाच जाईल असं मला वाटतं की सकाळी उठणं, नाश्ता, जेवण, त्यानंतर हे व्हिडिओचं काही काम असेल तर ते, परत बाळाला बघणं, बाळाची अंघोळ, मॉलिश ह्याच्यामध्ये, किंवा अजून काही जर वाटलं तर मग आपल्या आवडीची तुम्ही पुस्तकं वाचू शकता, किंवा तुम्हाला जर काही सिरियल वगैरे बघायला आवडत असेल तर ते बघू शकता, किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडतात तर त्या तुम्ही करू शकता एकंदरीत. सो मला तरी असं वाटतं की खूप असं सायकोलॉजिकली एकटं वाटायचं काहीच कारण नाही. होतात थोडेसे हॉर्मोनल चेंजेस होतात, मान्य. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण आपलं मन रुळवलं ना, किंवा अजून आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करण्यामध्ये, तर तेवढं एकटं नाही वाटणार. बेबीचं वेट किती होतं गौरी विचारतायत. सो मी या अगोदरच सांगितलं 3 kg. मॉम अँड डॉटर्स वर्ल्ड विचारतायत, कॉंग्रॅच्युलेशन्स, हॉस्पिटल कोणतं आणि कशी सर्व्हिस आहे आणि चार्जेस किती आहेत. हॉस्पिटल औंधमध्ये आहे, अंकुरा हॉस्पिटल. आता मला असं वाटतं मी या हॉस्पिटलची खूप सारी मार्केटिंग करून झाली आहे फ्रीमध्ये. सो अंकुरा हॉस्पिटल आहे आणि खरंच हॉस्पिटल छान वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. खर्च वाटतो सुरुवातीला थोडासा जास्त, म्हणजे आम्हाला तरी वाटला होता खूप जास्त, कारण आम्हाला काही आयडिया नव्हती. आम्ही एक गावाकडे कसं असतं आपले 40, 50, 60 हजार इथपर्यंत होऊन जातं सगळ्या गोष्टी, एवढा पण नाही लागत. सो आम्हाला हे 1-1.5 लाख म्हणजे खूप जास्त वाटलं होतं सुरुवातीला. पण तिथली सर्व्हिस म्हणाल तर खूप छान आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजिबात हॉस्पिटलचा फील येणार नाही, म्हणजे तसा वास येत नाही. फूड तिथलं खूप छान आहे, डॉक्टर्स खूप छान आहेत, नर्स सगळ्या खूप छान आहेत. त्यामुळं एकंदरीत सगळ्या गोष्टी मला तिथल्या आवडल्या. त्यामुळं पैसा वसूल आहे हॉस्पिटल, तुम्ही नक्की जाऊ शकता. आणि बाकी
चार्जेस तर मी अगोदरच सांगितले, आम्हाला 1:40 पर्यंत खर्च आला. तुम्हाला कमी जास्त पण येऊ शकतो. आता ते डिपेंड करते की तुम्हाला किती गोष्टी एक्स्ट्रा लागतात. टेस्ट काही एक्स्ट्रा लागल्या, ब्लड द्यावं लागलं तर थोडेसे अजून एक्स्ट्रा चार्जेस लागू शकतात. अंकिता दहिभाते विचारताय, कॉंग्रॅच्युलेशन्स ताई, बेबीचं फेस कधी दाखवणार आहे? बेबी कोणासारखी दिसते? मी खूप एक्सायटेड आहे बेबीला पाहण्यासाठी आणि काळजी घे, बाकी व्हिडिओ भारी असतात. अंकिता, पहिले तर थँक्यू सो मच. आणि बेबीचं फेस सध्या आम्ही विचार नाही केला की कधी दाखवू, पण मला असं वाटतं की माझ्या व्हिडिओमध्ये बेबीला नको आणायला उगाच, म्हणजे फेस नको दाखवायला, पण तरी पण आपण विचार करूयात एक 3-4 महिन्यानंतर, कारण सध्या मलाच नको वाटते खरं तर दाखवायचं त्यामुळे. आणि बाकी बेबी कोणासारखं दिसतं तर बेबी त्यांच्यासारखं दिसतं असं म्हणतात की पूर्ण फेस वगैरे बेबीचा अभिजित सारखा दिसतो. सो मी जर तुम्हाला दाखवलं बेबी तर त्यानंतर तुम्हाला कळेलच ते कोणासारखं दिसते आणि चेंजेस होत राहतात, त्यामुळे मग अजून तेवढं काही नाही कळत आहे. त्यानंतर पूर्वी वाघ विचारताय, हाय भक्ती, तुझी 9 मंथमध्ये डिलिव्हरी नेमकी कधी झाली? मंथली पिरियडचं डेटनुसार की 9 मंथ सोनोग्राफी डेटनुसार? आणि हो, माझा क्वेश्चनचा आन्सर नक्की दे, बिकॉज मला 9 मंथ सुरू आहे. ओके, नक्कीच देणार. माझी 9 मंथ डिलिव्हरी खरं तर सोनोग्राफीनुसार आणि त्याचबरोबर जी काही आपली LMP असते तर त्याच्यानुसार सेमच होती डेट, 11 जानेवारी. आणि माझी झालेली आहे 38.6 वीकला, म्हणजे करून घ्यावी लागली ते पण पाणी कमी असल्यामुळं. सो असं आहे. राहुल घोलप, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. आणि तुम्ही आणि बेबी कसे आहे? थँक्यू राहुल, आम्ही दोघं सुद्धा खूप छान आहेत दोघी. आकांक्षा देशमुख विचारते, हाय डिअर, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर हेल्दी बेबी, कॅन यू प्लीज डिस्कस अबाउट अंकुरा हॉस्पिटल डिलिव्हरी चार्जेस? ऑलरेडी मी सांगितलं आणि मी खूप म्हणजे मी अगोदरच म्हटलं होतं की खूप जणांचा हा प्रश्न आहे. सो चार्जेस वेगवेगळे आहेत. 95,000 पासून त्यांचं आय थिंक पॅकेज स्टार्ट होतं. बाकी पॅकेज व्यतिरिक्त सुद्धा जर काही असेल, म्हणजे डिलिव्हरी चार्जेस वगैरे त्यांचं सेपरेट असं काही, तर त्याची मला आयडिया नाही आहे, पण आम्ही पॅकेजेस घेतलं होतं त्याच्यामुळे मग ते आम्हाला 1:40 पर्यंत गेलं. त्यानंतर लास्टचा प्रश्न आहे स्वर आणि स्वरूपा यांच्याकडून, आता माहित नाही काय एक्झॅक्टली. सो आफ्टर डाएट आफ्टर डिलिव्हरी मीन्स प्लीज मेन्शन विच डिशेस यू अलाउड टू कन्झ्युम ड्युरिंग दिस टाइम. मला सध्या सगळं काही अलाउ केलेलं आहे. म्हणजे तुम्ही चपाती खाऊ शकता, भाकरी खाऊ शकता ज्वारीची असं बोलले, त्यानंतर भात खाऊ शकता, डाळी खाऊ शकता सगळ्या, त्यानंतर कडधान्य खाऊ शकता, म्हणजे मोड आलेल्या गोष्टी खाऊ शकता, सगळे फ्रूट्स, सगळे व्हेजिटेबल्स, सगळ्या गोष्टी खाऊ शकता. पण सध्या मी गवार आणि वांग खात नाहीये, कारण असं म्हणतात की ते वायतं असतं आणि त्याने खाज येते. सो टाक्यांना खाज येऊ नये म्हणून मी त्या गोष्टी मी स्वतःहून खात नाही. डॉक्टरांनी असं मला काही सांगितलं नाही. आणि डॉक्टरांनी अजून एक मला गोष्ट सांगितली होती की डायरेक्टली फ्रीजमधून काढलेलं अन्न खाऊ नका, म्हणजे दही आपण डायरेक्ट फ्रीजमधून काढतो तर ते खाऊ नका, किंवा सॅलड आपण काकडी, गाजर, ह्या ज्या गोष्टी आहेत, बीट, त्या आपण डायरेक्ट फ्रीजमधून काढून खातो तर त्या खाऊ नका, त्यानं सर्दी होऊ शकते. म्हणजे ती मला होऊ शकते, बेबीसाठी त्यानं काहीच होणार नाही, पण ती तुला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे मग डॉक्टरांनी ते नको म्हणून सांगितलं. आणि तिखट एक खायला नाही बोललेत, बाकी तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊ शकता असं सांगितलंय. सो त्यानुसार मी सगळ्या गोष्टी आता खाते. आणि खरं तर ना, ह्या गोष्टीमुळे मी खूप जास्त खुश आहे, कारण मला डिलिव्हरीला जायच्या अगोदर, इनफॅक्ट प्रेग्नेन्सीमध्येच मी असं ऐकलं होतं घरच्यांकडून की नाही, फक्त खसखशीची आमटी खावी लागते आणि फक्त संध्याकाळी दूध भाकरीच खावी लागते, तेच चांगलं असतं, फक्त तेच बाळाला पचतं. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या ना माझ्या घरच्यांसमोर, सो त्यानंतर मी एकदम खुश झाले, एकदम रिलॅक्स झाले की चला आता मी काही खाऊ शकते असं. सो आता मी सगळ्या गोष्टी खाते आणि ते आमच्या दोघींना पचते सुद्धा. आणि बाकी चहा कॉफी सुद्धा मी थोडं थोडं घेते, अर्धा कप असं, एकदम ते सुद्धा काही बंद नाही केलेलं आहे. सो असं एकंदरीत आहे डाएट माझं. तर मला असं वाटतं मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आणि हा व्हिडिओ ना खूप जास्त मोठा झाला असं वाटते आत्ताच, कारण 30-32 मिनिटं झाली आहेत, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं ना गरजेचं होतं. आणि मी खूप फास्ट बोलली असेल याच्यामध्ये, कारण मला असं वाटलं की खूप मोठा व्हिडिओ होईल आणि उगाच 2 पार्ट करण्यात, लांबवण्यात काही मजा नाही आहे. म्हटलं चला एकाच व्हिडिओमध्ये सगळ्यांची उत्तरं देऊयात, जेणेकरून सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि बाकी काही नाही, मग अजून जर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता, मी तिथेच कॉमेंट मध्येच उत्तर देईल, कारण आत्तापर्यंत काय झालं होतं मला कॉमेंटमध्ये एवढं सविस्तर उत्तर देणं शक्य नव्हतं, पण यापुढे मी द्यायचा प्रयत्न करेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील असं मला वाटतंय. सो चला व्हिडिओ इथेच एंड करते. खुश राहा, काळजी घ्या, बाय.